भोरमधील अत्याचार प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून दखल, कठोर कारवाईचे मुख्यमंत्री फडणवीसांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश. टीसीएस प्रकरणामधील आरोपींना न्यायालयामध्ये हजर करणार, महिला कर्मचाऱ्यांचा विनयभंग, धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप. निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज निकाल, टीसीएस लैंगिक छळ प्रकरणामध्ये निदा खान संशयित आरोपी. परळीमध्ये दर सोमवारी मांस विक्री बंद राहणार, भाविकांच्या भावना लक्षात घेऊन पालिकेचा निर्णय. अमरावतीमध्ये निघणार बच्चू कडू यांची स्वागत यात्रा, शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीकडे लक्ष. महापौरांकडून नाले सफाई आणि रस्ते बांधकामाची पाहणी, चेंबूर, वडाळा, कुर्ला, बीकेसीमधील नाल्यांची केली पाहणी. परतवाडामधील मुख्य आरोपींची पोलीस कोठडी संपणार, उझेर खान, इक्बाल खानला आज न्यायालयामध्ये हजर करणार. भारत सरकारकडून आपत्कालीन प्रणालीची चाचणी, एकाच वेळी सगळ्यांच्या फोनवर सायरन वाजवून अलर्ट, नागरिकांनी घाबरून जाऊ नये, ही फक्त चाचणी, सरकारचं आवाहन. महाराष्ट्र बोर्डाचा 12वीचा यंदाचा निकाल 89.79%. यंदा 12वीच्या निकालात 2.9% घट, यंदाही मुलींची आणि कोकण विभागाची बाजी. नीट आणि यूजीच्या परीक्षांमुळे रविवारी मेगा ब्लॉक नाही, पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्री 9:30 ते रविवारी सकाळी 7:30 पर्यंत ब्लॉक, तर मध्य रेल्वेवर शनिवारी मध्यरात्री 12:05 रविवारी पहाटे 5 वाजेपर्यंत ब्लॉक. रुग्णाच्या नातेवाईकांकडून सुरक्षा रक्षकाला मारहाण, वर्ध्याच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातली धक्कादायक घटना.